नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनल तडकत्या फडकत्या मध्ये। नेहमीप्रमाणे आपण आज इथे भेटलो आहोत। तर आजची मुलाखत घेण्यापूर्वी मी काय बोलू इच्छितो। डोंगरामध्ये असे गारगार हवा, डोंगरामध्ये असे गारगार हवा आणि तुम्ही आमची मुलाखत आनंदाने पहा। तर आपण आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना बोलवत आहोत। ते पहिल्यांदा आपल्या मुलाखतीमध्ये येत आहेत। ते आहेत एकदम ग्रेट। त्यांची पर्सनॅलिटी आहे लोकांच्या काळजात करते थेट। तर आता आपल्या समोर येत आहेत द वन अँड ओनली तिगडम शेठ। नमस्कार नमस्कार सर। सर स्वागत आहे तुमच्या आमच्या इथे आल्याबद्दल। कसं वाटतंय सर तुम्हाला? माझ्या ह्या दाढीप्रमाणेच एकदम छान वाटत आहे। ओके सर। तर तुम्ही आला तर मी दोन ओळी मांडू इच्छितो। अर्थात अर्थात। तुम्हाला पाहून वाटतं की तुमच्याकडे आहे सोन्याची खाण, तुम्हाला पाहून असं वाटतं की तुमच्याकडे आहे सोन्याची खाण। आता आपण पाहून मुलाखतीमध्ये किती करणार तुम्ही खाण। चला चला मुलाखतीला सुरुवात करूया। अभी मजा आएगा ना भिड़ो। सर माझा पहिला प्रश्न असा आहे, परीक्षेत कठीण पेपर आला तर काय केले पाहिजे? डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात म्हणा की हा विषय खूप छान आहे, म्हणून मी पुढच्या वर्षी परत तोच विषय शिकणार। सर माझा दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही किती हुशार आहात? अरे माझी हुशारी एकदम जबरदस्त आहे। मी एवढा हुशार आहे ना, कॅन्डी क्रश मध्ये मी 4000 लेवल पर्यंत पोहोचलोय। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। सर माझा तिसरा प्रश्न असा आहे, तुम्ही शाळेत कधी टॉपला असायचं का? हो, मी ऑलवेज टॉपलाच असतो, कारण माझा रोल नंबरच पहिला आहे। सर माझा चौथा प्रश्न असा आहे, लग्नानंतर पुरुषांमध्ये कोणत्या गोष्टीचं टॅलेंट येतं? एकच टॅलेंट आहे त्यांच्यात, सहन करायचं। सर माझा पाचवा प्रश्न असा आहे, माणसाला बरं केव्हा वाटतं? माणसाला बरं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर याच कालावधीत वाटतं। वा, अशा रीतीने आपली मुलाखत संपली आहे। त्यामुळे मी दोन ओळी मांडू इच्छितो आणि कार्यक्रम संपवून टाकतो। तर यांना वाटते यांची मुलाखत आहे ग्रेट। वा, यांना वाटते यांची मुलाखत आहे ग्रेट। तिथे पहा समोर एक्झिट गेट। सगळा मूड खराब केला, त्यापेक्षा माझी शेडगिरी बाहेर लोकांना दाखवली असती। काय माणसं सोडा। यांच्या मुलाखतीने पकले माझे कान, यांच्या मुलाखतीपेक्षा मी खाल्ला असा निवांत पान। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नाहीतर अशी माझी शेडगिरी सांगा ना की तुमची पण अशी दाढी उगवेल। धन्यवाद।